8 ऑक्टोबरला मी राष्ट्रवादी काँग्रेसचं अध्यक्षपद या ठाणे शहराचं स्वीकारलं आणि 8 ऑक्टोबरलाच पहिलं आंदोलन मी कोर्टाच्या समोर घेतलं. गेल्या 10 महिन्यात 28 आंदोलनं मी घेतलेली आहेत. दर आंदोलनाची पोलीस परवानगी आम्ही मागितली. काही त्रास न देता पोलिसांनी आम्हाला परवानग्या दिल्या आणि कुठल्याही आंदोलनात कुठलंही आक्षेपार्थ असं आमचं वक्तव्य नव्हतं. आम्ही कुठेही असं वागलो नाही जेणेकरून आमच्यावर एक गुन्हा दाखल होईल. हे गेले 10 महिन्यात आमची 28 आंदोलनं आहेत, त्याची यादी आहे. आता आज मी मुद्दामून तुम्हाला सगळ्यांना अशासाठी बोलवलंय की गेले 7 दिवसात एक विषय ह्या ठाणे महानगरपालिकेमध्ये चालू आहे. SPVचा एक स्पेशल पर्पज व्हेकलची एक कंपनी स्थापन करायची आणि क्लस्टर त्यांच्या मार्फतच पुढे चालू करायची. त्या अनुषंगाने त्याच्या कंपनीच्या विरोधात आम्ही एक भूमिका राष्ट्रवादीने मांडली आणि क्लस्टरवर आम्ही मोर्चा घेऊन जाणार म्हणून 27 तारखेची अनाऊन्समेंट. आता ह्या 27 तारखेच्या ह्या मोर्चासाठी मी काल परवानगी मागितली. खरं तर मागचे जर माझी आंदोलनं होती तर मी आंदोलनं करायचो आणि व्हॉट्सअपनी परवानग्या मागायचो, मला कधीच त्रास झाला नाही. पण या क्लस्टरचं आंदोलन केल्यानंतर मला असं जाणवलंय की मी एका सापाच्या शेपटीवर पाय दिला आणि काल रात्रीच मला जमावबंदी आहे 1 सप्टेंबरपर्यंत, त्यामुळे तुम्हाला आंदोलन करता येणार नाही आणि हे जर आंदोलन तुम्ही घेतलं तर तुमच्यावर गुन्हा दाखल केला जाईल असं सांगण्यात आलं. आता माझा प्रश्न आपल्या मार्फत त्या कंपनीच्या मालकांना आहे किंबहुना प्रशासनाला आहे, पोलिसांना आहे की जर तुम्ही 4000 एकर्स डेव्हलपमेंट या ठाणे शहरामध्ये क्लस्टरच्या मार्फत करताय तर ठाणेकरांना तुम्हाला प्रश्न विचारायची मुभा नाही का? तुम्ही पाणी कुठनं आणणार? 31 MLD पाणी आपण शॉर्ट आहे असं महासभेत आपण आयुक्तांकडून ऐकलेलं. सांडपाण्याची व्यवस्था काय असणार आहे? रस्ते कसे पुरे पडू शकतील? डम्पिंग ग्राउंड आपल्याकडे नाहीये. आज असलेल्या वस्तीला जर आपण पुरे पडू शकत नाही तर 12 FSI म्हणजे ह्या भारतातला सर्वात जास्ती FSI या ठाणे शहरात आपण द्यायला निघालोय. 8चा FSI हैदराबादच्या हायटेक सिटीला आहे आणि 12चा FSI किंबहुना आयुक्तांच्या तोंडातून जे गटनेत्यांच्या मीटिंगमध्ये आलं ते 12.5 बोलू एवढा FSI देतोय. तर काही प्रश्न आमच्या मनात आहे. आमच्या मनात हा प्रश्न आहे की ही SPV तुम्ही बनवताय तर तुम्ही महासभेचे अधिकार काढून घेताय आणि एका प्रायव्हेट कंपनीला देताय. तर हे का केलं जातंय? कोणाच्या सांगण्यावर केलं जातंय? याचा फायदा कोणाला होणार आहे हे आम्हाला जाणून घ्यायचं. आम्ही राष्ट्रवादीची पहिल्यापासून भूमिका आहे की गरिबाला घर मिळालंच पाहिजे. आज झोपडपट्टीमध्ये राहणारा, इल्लीगल बिल्डिंगमध्ये राहणारा, लीगल बिल्डिंगमध्ये राहणारा, जे 40-50 वर्ष बिल्डिंगमध्ये राहतात त्यांना नवीन घरं मिळाली, त्यांच्या स्वप्नाची घरं मिळाली तर ती म्हणजे राष्ट्रवादी त्याच्या मागेच उभा राहील. पण असं करत असताना तुम्ही जी नवीन लोक आणणार आहात 12-12.5चा FSI देऊ त्याचं तुम्ही कसं करणार आहात हे प्रश्न आमच्या मनात होते. त्या पोलीस यंत्रणांना सांगतो की तुम्ही कितीही ठाणेकरांच्या डोळ्यावर पडदा टाकायचा प्रयत्न केला, कितीही विरोधकांना दाबण्याचा प्रयत्न केला तरी हे राष्ट्रवादी काँग्रेसचे 12 नगरसेवक, आमची असलेली संघटना, आमचा असलेला खंबीर नेता आमदार जितेंद्र आव्हाड जोपर्यंत आहेत तोपर्यंत हे आम्ही सहन करणार नाही. 27 तारखेला मोर्चा तर निघेलच आणि जोरदार निघेल. आधी मी परवानगी मागितलेली फक्त 400 ते 500 कार्यकर्त्यांची,
पण माझा शब्द आहे तुम्हाला की आता 3-4 हजार लोक घेऊन मी 27 तारखेला रस्त्यावर उतरेन. साहेब, त्यांना उत्तरं द्यायची नसतील किंवा जे प्रश्न आमच्या मनात आहेत त्यांची उत्तरच त्यांच्याकडे नसतील किंवा उत्तरं दिली तर ठाण्याचे नागरिक जे ऑलरेडी बेहाल आहेत त्यांच्या अंदाज येईल त्यांना की काय चाललंय या शहरात. ते 10 प्रश्न ते विचारायला लागतील. आज तुम्ही विचार करा, जर SRA 4 FSI मध्ये होतं तर इथे काय लावलंय तुम्ही? 12-12.5चा FSI देऊन तुम्ही कसे पूर्ण पडणार आहात याचं उत्तर द्या आणि मग पाहिजे ते डेव्हलपमेंट करा. मी तुम्हाला एक सांगतो, हा उपमुख्यमंत्र्यांचा ड्रीम प्रोजेक्ट होता आणि आहे, आणि त्याच्या मागे संकल्पना ही होती की गरिबांना घर मिळालं पाहिजे, एक प्लॅन्ड सिटी झाली पाहिजे. तोपर्यंत आम्ही पण त्यांच्याबरोबरच होतो. चांगलं काम केलं तर कोणाला नकोय. माझा प्रश्न असा आहे की हे जेव्हा तुम्ही गरिबांना घर देत असता तेव्हा तुम्ही बिल्डरांना काय देता? तुम्ही ठाणे शहराला काय देताय? जे बाकी ठाणे शहराचे नागरिक आहेत त्यांना काय देतात? या सगळ्यांची पण कल्पना लोकांना झाली पाहिजे ना. SPV जर तुम्ही स्थापन केली म्हणजे तुम्ही कुठेतरी कमी पडताय हे कबूल करताय ना, की क्लस्टरचं एवढं ऑफिस बनवून ठेवलंय 3 मजली, तिकडनं काम होत नाहीये. तिकडनं काम होत नाही म्हणून अशा प्रायव्हेट कंपनीला घ्यायला लागतंय. तर पहिले ते तालं लावून टाका त्या क्लस्टरच्या ऑफिसला. 193 एकर्स आणि 1053 एकरमध्ये एक साम्य आहे. तिथेही MRT कोर्टाने निकाल दिला, इथेही MRT कोर्टाने निकाल दिला, हेही हायकोर्टात गेले आणि 1053 एकरची लोकही कोर्टात गेलेली आहेत. आता उद्या आम्हाला हे सांगू नका की कोर्टाने निकाल दिला त्यामुळे आम्हाला आता ते परत खासगी करायला लागते. त्यामुळे आजपासूनच तुम्ही लक्ष द्या. जी निष्काळजीपणा वन खात्याने 193 एकरसाठी केला तसा 1053 एकरसाठी करू नका. ठाण्याचे नागरिक आता दक्ष आहेत आणि त्यांचं लक्ष आहे. ज्ञान, मुझे हेल्थ केयर फील्ड में करियर बनाना है, कोई स्ट्रॉन्ग ऑप्शन है? बिल्कुल है. अभिनव इंस्टीट्यूट का BPTH बैचलर ऑफ फिजियोथेरेपी. आजकल फिजियोथेरेपिस्ट की डिमांड बहुत हाई है. कोर्स रिकॉग्नाइज है ना? ऑफ कोर्स, ये इंडिया की लार्जेस्ट मेडिकल यूनिवर्सिटी से एफिलिएटेड है, मतलब स्ट्रॉन्ग एकेडमिक वैल्यू. और करियर अपॉर्चुनिटीज कैसे रहेंगे? बहुत अमेजिंग. हॉस्पिटल्स, स्पोर्ट्स क्लिनिक्स, रिहैब सेंटर्स और इवन इंटरनेशनल अपॉर्चुनिटीज भी. और सबसे इम्पोर्टेंट, प्लेसमेंट सपोर्ट मिलेगा? बिल्कुल. एक्सपीरियंस्ड फैकल्टीज और प्लेसमेंट गाइडेंस के साथ स्ट्रॉन्ग करियर सपोर्ट मिलता है. साउंड्स परफेक्ट. मैं आज ही अभिनव इंस्टीट्यूट के BPTH कोर्स के लिए अप्लाई करूंगी. तो वेट किस बात का? BPTH एडमिशंस ओपन है, लिमिटेड सीट्स. अभी अप्लाई करो अभिनव इंस्टीट्यूट में.